नमस्ते सर्वांना. आज आपण आहे ना जनरल स्टडी पेपर फर्स्ट म्हणजे यू-पी-एस-सीच्या आणि एम-पी-एससीमध्ये जे गॅझेटेड पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांसाठी जनरल स्टडी पेपर फर्स्टची जी डिटेल स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अभ्यास केला काय पाहिजे? त्याचा सिलेबस काय आहे? आणि इथून पुढे फ्युचरच्या दृष्टिकोनातून कसं प्लॅन करणार आहोत? या पद्धतीने चर्चा करूयात. आज चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, की याला आपण कोणकोणते बुक लिस्ट रेफर करणार आहोत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की ज्यावेळेस आपण जनरल स्टडी पेपर फर्स्ट हा सिलेबस थोडा जास्त मोठा आहे. इथं आपल्याला भरपूर टाईम लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून काय करायचं, प्लॅन काय करायचा, आपण आपल्यासमोर भरपूर सारे रेफरन्सेस बुक असतात, रिसोर्सेस असतात. पण आपण एक्झॅक्ट रिसोर्सेसवरच गेलो ना, आपल्याला हे अभ्यास करणं फार सोपं पडतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला विचारलं, तर पुस्तक कोणकोणते यूज केले पाहिजे, बुक लिस्ट कोणती असली पाहिजे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल, सर्वप्रथम आपल्याला नाही का एन-सी-आर-टीचे जे अप्रोच आहे ना, हा ओल्ड एन-सी-आर-टी, या ओल्ड एन-सी-आर-टीच्या प्रामुख्याने यूज केला पाहिजे. एन्शियंट हिस्ट्री सिलेबसमध्ये सर्वप्रथम हिस्ट्री पॉइंट असतो. नंबर सेकंड असतो सोशिओलॉजी पॉइंट असतो. नंबर थर्ड असतो जिओग्राफी पॉइंट असतो. या 3 पॉइंट आणि नंबर 4 असतो तो डिझास्टर मॅनेजमेंट असतो. ही 4 सब्जेक्ट आहे ना प्रामुख्याने जनरल स्टडी पेपर फर्स्टमध्ये मोडत असतात. त्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये हिस्ट्रीच्या बाबतीत जर विचार केला तर आपण कोणकोणते बुक लिस्ट रेफर केली पाहिजे. पहिली बुक लिस्ट म्हणजे काय, एन्शियंट हिस्ट्रीच्या बाबतीत, मिडल हिस्ट्रीच्या बाबतीत आणि मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत आपण आहे ना ओल्ड एन-सी-आर-टी यूज केली पाहिजे. ओल्ड एन-सी-आर-टी मध्ये भरपूर साऱ्या चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि नंबर सेकंड, जर ती प्रॉपर डिफिकल्टी वाटत असेल ना, तर तुम्ही ना तामिळनाडूची जी एन-सी-आर-टी ना त्याला सुद्धा रेफर केलं तरी चालेल. फक्त त्याच्यामध्ये अभ्यास काय केला पाहिजे, मी तुम्हाला याच्या एंडिंगला नाही का ते छोट्या गोष्टी सांगणार आहे, तर त्याच्या वाईज गेलं पाहिजे. तेव्हा हे प्रिपरेशन करणं फार सोपं पडणार आहे. नंबर सेकंड, ज्यावेळेस आपण आता एन-सी-आर-टी कडे गेलो तर त्याच्यानंतर आहे ना मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत आहे ना, आपण आहे ना एक प्रिलिमच्या दृष्टिकोनातून पण आपल्याला जायचं आहे, मेन्सच्या दृष्टिकोनातून पण आपल्याला जायचं आहे. त्या दृष्टिकोनातून का स्पेक्ट्रमचं एक बुक आहे, मस्त बुक आहे. थोडं बायबल टाइपमध्ये बुक आहे. म्हणजे जसं म्हणतो ना डायरी टाइपमध्ये. ते सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. तिथं स्ट्रक्चराइज करून लिहिलेलं आहे. जर ते प्रॉपर शांततेनं एकदा, दोनदा, तीनदा जर आपण रीड केलं, मतलब एक माइंडसेट एकदा तयार झाला ना, हे बुक सुद्धा आपण वापरलं पाहिजे. याचा सुद्धा यूज केला पाहिजे. नंबर 4, जो वर्ल्ड हिस्ट्री असतो, वर्ल्ड हिस्ट्री कंपोनंट आहे आफ्टर इंडिपेंडन्स, हे 2 कंपोनंट राहिले. आफ्टर इंडिपेंडन्स हे जे काय ना त्याच्यामध्ये नाही का आपलं स्टेटचं रिऑर्गनायझेशन कसं झालं, त्याच्यानंतर काही वॉर झालेत, म्हणजे काही 7 ते 8 पॉइंट आहेत, ते पण आपण प्रॉपर फोकस केलं. त्याच्यानंतर करंटला कसं, म्हणजे मॉडर्न आफ्टर इंडिपेंडन्सला एकच क्वेश्चन विचारला जातो, ते कधी विचारला जातो, कधी नाही विचारला जातो. आता कसं आहे, पण आपण जर प्रॉपर स्ट्रॅटेजी वाईज तिथं जर मेहनत केली ना, एक म्हणजे 1965 ते 70च्या दरम्यान, म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर 1970 पर्यंत हा जो प्रॉपर स्ट्रॅटेजी व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याच्यानंतर जे वॉर झालेत, म्हणजे फॉर इंडिया पाकिस्तान वॉर झालं, इंडिया चायना वॉर झालं, त्याच्या मागची स्ट्रॅटेजी झाली, त्याच्या मागे कोणकोणते करार झाले, याच्या बाबतीत थोडा अभ्यास केला तर पोस्ट इंडिपेंडन्स समजणं फार सोपं पडतं. आणि नंबर सेकंड, वर्ल्ड हिस्ट्रीच्या बाबतीत आहे ना तुम्ही 2 गोष्टींना रेफर केल्या पाहिजे. 2 गोष्टी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कृष्णा रेड्डी यांचं बुक आहे वर्ल्ड हिस्ट्रीचं, सिव्हिल सर्व्हिसेस मॅग्रोवेल पब्लिकेशननी काढलेलं आहे. ते पण सुंदर बुक आहे. परंतु त्याच्यामध्ये सगळं बुक वाचायचं आहे का? नाही. कारण की आपल्याला याच्यामध्ये ऑप्शनल नाही आपला हिस्ट्री. मग प्रिलियम मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण रीड करताना त्याच्यामध्ये काही सिलेक्टिव्ह चॅप्टर रीड करायचे आपल्याला. म्हणजे कसं, फ्रेंच रिव्होल्यूशन कधी झालं, अमेरिकन रिव्होल्यूशन कसं झालं, त्याच्यानंतर आहे ना जपानीज रिव्होल्यूशन कसं झालं, हे रिव्होल्यूशन होण्याची मागची बॅकग्राऊंड काय होतं, कळालं का? ते 1848चा नाही का प्रामुख्याने जे फ्रेंच क्रांती झाली अजून एक, ते पण कसं झालं, ते वर्ल्ड वॉर फर्स्टची स्ट्रॅटेजी, वर्ल्ड वॉर फर्स्टची बॅकग्राऊंड काय होता, सेकंडचा बॅकग्राऊंड काय होता, मध्ये नाही का आपलं मंदी आलं, ग्रेट डिप्रेशन आलं, त्याच्या मागे रोल काय होता, जपानीज आणि आपलं इटलीच फासिस्ट विचारसरणी जे काय आले, त्या विचारसरणीचा कसा उदय झाला, रशियन रिव्होल्यूशन कसं झालं, काही ठराविकच पॉईंट आहे ना याच्यामध्ये वाचायचा, कळालं का? त्याच्यानंतर आहे ना, त्याला जोड म्हणून आहे तुम्ही ना विश्व इतिहासाचा नाही का महेश कुमार बरवालचं आहे ना का हिंदीमध्ये बुक आहे, छोटंसं बुक आहे. त्याला सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. म्हणजे ज्यांना इंग्लिश आणि हिंदी या 2 कॉम्बिनेशन करून याचा अभ्यास करू शकतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपण सिलेबस बघतो ना, सिलेबसमध्ये एक गोष्ट त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेली आहे. ते म्हणजे काय, इंडियन कल्चरच्या रिलेटेड क्वेश्चन विचारलाय. काय विचारलाय? सायलेंट एस्पेक्ट ऑफ आर्ट फ्रॉम लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम. म्हणजे एन्शियंट पासून तर मॉडर्न टाइम पर्यंत प्रामुख्याने 3 गोष्टींवरच भर द्यायचा आहे. हे माइंडमध्ये क्लिअर असलं पाहिजे. ते म्हणजे काय, आर्ट फ्रॉम, एक म्हणजे लिटरेचर, एक म्हणजे आर्किटेक्चर. ही गोष्ट माइंडसेट असलं पाहिजे, कळालं का? आणि दुसरी गोष्ट, मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा नाही का एक स्ट्रॅटेजी म्हणजे कन्सेप्च्युअलाइज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण फॅक्ट वाईज जरी फॅक्ट कुठे यूज होणार आहे, प्रिलिमला होणार आहे.
पण इथं कन्सेप्च्युअलाइज समजून घ्यायचं आणि त्याचे एखादा टॉपिक घेतला फॉर एक्झाम्पल प्लासीचा वॉर झाला होता, बॅटल ऑफ बक्सार झाली होती, त्याची पार्श्वभूमी समजून घेताना ना 120 शब्दात लिहायचा प्रयत्न करायचा, त्याचा इंट्रो कसा लिहायचा, त्याचं बॉडी काय कसं करायचं, त्याचं कन्क्लुजन कसं करायचं, इंट्रो बॉडी आन्सर रायटिंगवर मी काही स्ट्रॅटेजी माझे व्हिडिओ पण येणार आहे. बट अशा पद्धतीने इंडियन कल्चरचा आहे ना, तुम्ही नितीन सिंघानिया याचं बुक वापरू शकता. त्याच्यामध्ये आर्ट फ्रॉम लिटरेचर आर्किटेक्चर याच्या रिलेटेड मस्त सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे, याचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे ना इंडियन सोशिओलॉजीच्या रिलेटेड आहे ना रेफरन्स बुकचा यूज करायचा म्हणलं ना, तुम्ही इंडियन सोसायटी एक बुक आहे, ते 12th बुक आहे. आणि नंबर 2 आहे ना सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, हे दोन एनसीईआरटीचा तुम्ही यूज करू शकता. याच्याबरोबर आहे ना सिलेबसची लिंक करायचं तुम्हाला. सिलेबसची लिंक म्हणजे काय माहिती का, आता तुम्हाला सांगतो नाही का, याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी अँड डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. त्याच्यानंतर काय वुमेन अँड वुमेनच्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ते पण, कम्युनॅलिझम काय आहे, रिजनलिझम काय आहे, सोशलिझम काय आहे, याचे जे एक्झाम्पल प्रादेशिक वादकरणला चालतो ना, उत्तर प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, बंगाल झालं, या भागात जो प्रादेशिक रिजनलिझम कसं डेव्हलप झालंय, या छोट्या गोष्टी झालं, या गोष्टी बघायच्या. वुमेन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड गोष्टी बघायच्या. दुसरी गोष्ट ओल्ड एजचे प्रॉब्लेम काय, म्हणजे असे सोसायटीच्या रिलेटेड ज्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्या याच्यात रीड करायचे. आणि नंबर 2 काय, इथं न्यूजपेपर रिडिंग सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तिथले ते एक्झाम्पल्स येतात ना, ते इथे इनपुट करायचे, कळलं का. त्याच्यामुळे काय आपली स्कोरिंग मार्क्स होण्याचे चान्सेस भरपूर काय वाढतात. ही सोसायटीच्या रिलेटेड झालं. आणि त्याच्यानंतर जिओग्राफीच्या रिलेटेड स्टडी करताना ना 4 एनसीईआरटीवर प्रामुख्याने पहिल्यांदा भर दिला पाहिजे, 11 आणि 12च्या एनसीईआरटी. आता तुम्ही म्हणणार की जर बाय चान्स या एनसीईआरटी समजायला जर डिफिकल्ट जात असेल, तर आपण 6 to 10 पर्यंत एनसीईआरटी वाचल्या पाहिजे. आणि ह्या एनसीईआरटी वाचल्यानंतर त्या पहिल्यांदा तुम्ही ना काय करायचं माहिती आहे का, आपल्याकडे वेळ फार कमी असतो, राईट. वेळ कमी असल्यामुळे आपण 11-12ची एनसीईआरटी प्रामुख्याने पहिल्यांदा रेफर करायची. जर आपल्याला ह्युमन जिओग्राफी नाही समजली, इकॉनॉमिक जिओग्राफी प्रॉपर समजली नाही, तर आपण 6 to 10 पर्यंत किंवा 5 to 10 पर्यंत आपण त्या रेफर केल्या पाहिजे. दॅट्स इट. एवढं जरी केलं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं रिवाईज केलं पाहिजे, समजलं का. रिवाईज करणं, त्याच्या नोट्स काढणं, त्याला करंट अफेअरची लिंक काढणं, आणि डाऊन टू अर्थ नावाची एक मॅगझिन येत असते, त्या मॅगझिनचा सुद्धा यूज करणं इथे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण मॅगझिनचा यूज करतो ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं ना आपण 2 स्टेप पुढे असतो, कळालं का. आणि नंबर 2 करंट अफेअरला याची जोड दिली पाहिजे, कारण की डिझास्टर मॅनेजमेंट याच्यानंतरचा एक टॉपिक आहे. आता फॉर एक्झाम्पल आफ्रिकेमध्ये ना जो व्हॉल्कॅनिझम निर्माण झाला होता, त्याचा इंडियावर काय इम्पॅक्ट पडला ना, म्हणजे एक एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला मी. ते टिट्टी मागे आला होता, त्याच्यामुळे एक ऍग्रिकल्चर सिस्टमवर कसा इफेक्ट पडला, ते डिझास्टर मॅनेजमेंटचे रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. या गोष्टी सुद्धा इथं फ्युचरमध्ये असे क्वेश्चन रोटेट होऊ शकतात. आपल्याला नुसतं आतापर्यंत काय पडले ते महत्वाचं नाही, भविष्यात कशा पद्धतीने पेपर रोटेट होऊ शकतो ते सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या दृष्टिकोनात नाही ना, या सगळ्यांनी अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे, समजलं का. त्याच्यानंतर काय करायचं, ॲटलास जो असतो ना जिओग्राफीचा, हा ॲटलास खूप इम्पॉर्टंट असतो. आपण ॲटलास जो असतो ना, त्याचं इक्वेटर कुठनं जातं, त्याचं पण स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपल्याला ॲटलास कशा पद्धतीने ऑक्सफोर्डचा यूज करायचा आहे, कारण की कसं असतं माहिती आहे का, एवढे कॉन्टिनेंट आहे, प्रत्येक देशाचं लोकेशन काय, स्टेट काय, गल्फ काय, या आणि ओशियनचे लोकेशन काय, त्या प्रत्येक भागाला लागणारे, आता कॅस्पियन सीला लागणारे कोणकोणते कंट्रीज आहे, तिथनं कोणकोणतं इक्वेटर पास होतंय का, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होते, ते पण माहित असलं पाहिजे. कोणकोणत्या लेक्स कुठे आहे, यांचे लोकेशन कुठे आहे, आपल्याला हे सगळं असलं पाहिजे. हे कुठनं समजतं, हे ॲटलास मधनं समजतं. अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं पाहिजे जीएस फर्स्टचं. आणि ही बुक लिस्ट रेफर केली पाहिजे, त्याला सिलेबसने लिंक केलं पाहिजे. नुसतं बुक लिस्ट समोर ठेवायचं, डोळे बंद करून चालायचं, असं अजिबात करायचं नाही. सिलेबस फक्त शेजारी ठेवायचा. तिथं विचारलं काय, सायलेंट अस्पेक्ट फ्रॉम आर्ट फ्रॉम लिटरेचर आर्किटेक्चर. मग तुम्ही मोरे एम्पायर मध्ये गेला ना, आर्ट फ्रॉम कुठं आलं, त्याचं आर्किटेक्चर कुठं आलं, आर्ट फ्रॉम लिटरेचर काय काय होतं, आर्किटेक्चर काय होतं, 3 पॉईंट बघायचे. पोस्ट मोऱ्या पिरियडमध्ये सुद्धा त्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. आणि असे जवळपास येणार मॉडर्न म्हणजे अँशियंट हिस्ट्री राजकारणला 2 ते 3 क्वेश्चन रेफर पडताय. म्हणजे जवळपास 30 ते 40 मार्क्सचे क्वेश्चन इथं मार्जिन येत आहे. तर त्या दृष्टिकोनातून याला गोष्टी हलक्यात घेऊ नका. प्रॉपर मेहनत करा, आणि प्रॉपर मेहनत केल्यानं याला चांगले मार्क्स येऊ शकतात. फक्त इग्नोर करू नका. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.